नमस्कार मंडळी. तर आज आहे शनिवार आणि आज आम्हाला दोघांनाही सुट्टी होती. तर मग आम्ही दोघंही आज उशिरा उठलो. त्याच्यानंतर आवरलं. आज मी काळी मटकीची भाजी आणि डाळ खिचडी आणि चपात्या केलेल्या. तर जेवण झालं मस्त. त्यांचं जरा काम चालू होतं. तर त्यांचं कामही थोडंसं झालं आहे. पण आम्हाला जायचं होतं. इकडे एक हडशीचं एक मंदिर आहे. वन डे असं पिकनिक स्पॉट सारखं आहे. तिथे जाणार होतो. तर तिथे जायला गाडीची बॅटरी डिस्चार्ज झालेली. तर ती काल रात्री चार्जिंगला टाकलेली. त्याला 24 hours लागणार होते चार्ज व्हायला. तर फायनली ती आत्ता चार्ज झाली. ते लोक आलेत आणि हे गेलेत खाली गाडीत बॅटरी टाकायला. तर मग आता आम्ही निघणार आहे तिकडे हडशीकडे. तर आता मी चहा बनवते आणि चहा पिऊन मग फटाफट आवरून निघूया. तर आज आहे रोज डे. तर इथे एक फुलं आले आमच्या छोट्याशा गार्डनमधल्या रोजला. तर आपण ते फुल कट करून ठेवूया आणि देऊया आल्यावरती. मिल गया प्यार. चला 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 चला. हे आले. हॅपी रोज डे. या, तुला कसं काय आठवलं असतं एवढं late? आठवलं. मस्त चाय बनलाय. नाईस. आम्ही हे जॅगरी मारेवाले बिस्किट मागवलं. मस्त. ज्यांना स्वीट जास्त आवडत नाही ना बिस्किट, त्यांच्यासाठी चांगले आहेत. मॅडम तिथं बसलेलं आहे. मी खाली जाऊन गाडी पुसून आलोय. स्वतःच आवरलंय. मॅडमला नटापटा करतात 1 तास गेला. 4:45 वाजले. 1-1.5 तास जायला लागणार आहे. मी 3 वाजल्यापासून आवरून बसलेले. काय सांगतो गोट नको बोलू. मग मी व्हिडिओ शूट करत होते, काय चहा व्हिडिओ बनवला. काढला रिव्ह्यू करतो ना मी, थांब ना. काय काढला व्हिडिओ तू? काढलाय. कसं आहे ॲव्हरेज आपलं बिस्किट खाण्याच्या बाबतीत? काय आतलं संपत नाही तेच लगेच दुसऱ्या बिस्किट मध्ये. नाईस. चहा एवढं छान नाही झाला ना आजचं, कधी कमी वाटतंय का? दूध घरचं नाही ना. हो. चला कुठं चाललोय साक्षी आपण? हडशी ना? हडशी. हडशी. हडशीला चाललोय. 8 वाजेपर्यंत चालू होतं वाटतं ते. ते असेल चालू पण अंधार पडलो काय करते जाऊन. असं मी म्हणत होते इतक्या वेळ की लवकर निघू, तिथं तुला बघता मी आलं पाहिजे, एक्सप्लोर करता आलं पाहिजे. मी हिच्या मागे लागलो बाई, आवर आवर उशीर होतोय. खरंच रिअली गेल्यावर आपल्याला काही भेटणार नाही एवढं लेट तिथं. हे मी बघा बोलत होते. सगळ्यात महत्वाचं, मधल्या काळात जरा 10-15 दिवस जास्तच वर्कलोड होता आमच्या मागे, म्हणजे वैयक्तिक माझ्या मागे, त्यामुळे मी ब्लॉग नाही काढले. हिला म्हटलं होतं काढ पण तिचं काही लक्षात नव्हतं. बरंच कामं केली आम्ही. घरी गेलो होतो, सांगलीला गेलो होतो. सांगलीचा शक्यतो टाकू आम्ही, अजून फिक्स नाही काय करायची. एडिटिंग बाकी त्याची. ब्लॉग तर काढलेला, एडिटिंगसाठी बाकी. आम्ही आकाशच्या घरी पण गेलो होतो, ते पण त्यात व्हिडिओत आम्ही रेकॉर्ड केलेलं सगळं आहे. शक्यतो टाकू, बघूया. याच्या आधीच पडेल ना तो व्हिडिओ एडिट करून नाही नाही. सांगलीचा. हम्म. का बरं? आधी हा टाकायचा. नाही नाही तो रिसेंटली आधी टाकू, मग तो चालू चालू असं ऑकेजनल नंतर टाकून देऊ. ठीक आहे. ठीक आहे. पाणी पाणी झालं चहा. ते दूधच तसं आहे पिशवीतला. आणायचंच नाही ना. आवर ना. हम्म. ढासा ढासा डोस थोडा. काय आवरली नाही माझं माझं already. पण आवरलंय. माझं काय बाकी. अरे याच्यामुळे मी काळा दिसत होता बघ. दिसलं का काय गोरा झाला. पण मी गुरीच जास्त घेतले का? मीच गोरा आहे. And it is finished. Sorry. आता हे कोण पुसणार? कुठे गेलं रे? कुठे गेलं? चहा सांडलेला आहे साक्षीकडून. काही पण बोलायचं, काही पण सगळीकडून आणलेलं आहे. त्यांनी पाहिलं ना कुठे कुणी सांडलेलं आहे खाली असं. घे पुसून चल लवकर. अँड हॅपी रोज डे. मीच कट करून दिलं ते. दुसरं फुल कट करून आणायचं असतं माझ्यासाठी. हे आहे रोज आणि आज आहे रोज डे. मी देतोय साक्षीला फुल. घे साक्षी. लाव डोक्याला. हे मीच दिलेलं.
मी दिलं ना आता तुला रिटर्न, भेटलं त्याला महत्व आहे, दिलं कसं आणि काय तेच नाही पंचायती करायचं. चला हे बघ. मी निघतो आम्ही. ए अरे तू टाइमपास न करू, घे पुसून लवकर कर चल. तर मित्रांनो निघलोय, तर आज ट्रॅफिक आहे सॅटर्डेची, हो ना. माझ्यामध्ये वेळ लागल, गाडीत डिझेल पण भरायचंय. रेड लाईट परत लागला कशाचा? समोर समोर. तो नाही होईल ना आता ओपन, ग्रीन लागला होता आता, तो परत रेड झाला. होईल ओपन. मोठा सिग्नल तो, एवढं गेलो असतो रे, याला वाटतो ते झाला ग्रीन आता. सरळ टाकले. निघलोय मित्रांनो डिझेल भरून. काय माहिती किती वाजते आता, किती वाजले साक्षी? तर वाजले 5. 5 वाजले. तिथंच जाता जाता 1 तास 6ला. काय माहिती आता काय होते, आधार पडतोय काय, बसता बसता बघू. हा ना, जाऊन फायदा झाला पासून एवढा ना. बघू काय होतंय, जावं तर लागेल तर नंतरच 6 कळेल. 6 वाजता जरी पोहोचलो तरी 8ला बंद होता, म्हणजे 2 तासात बघून हा आलं पण पाहिजे. मग ते अंधार राहील ना, कळलं ते नाही राहणार. जुना फ्लॅट होता, फ्लॅट म्हणजे राहत होत आम्ही म्हणायचं, ठीक आहे ना. इथे राहत होतो. Bachelors. ये बघ इथे building. आणखी पण त्याच्या फ्रेंड्स राहत आहे तिथं. माझा भरपूर वेळेस चक्कर व्हायचा इकडं. मी विमाननगर वरून इकडे यायचो सॅटर्डेला मॅडमला भेटायला. फायनली कुठे सनसेट. छान दिसतोय रे. हो ना, मस्त मस्तच. हा कुठे गेला टिडिंग टिडिंग टिडिंग. टिडिंग टिडिंग टिडिंग. असं ते नाही का आपण याच्यात काढायचो, आणि ती फायनली हटशी याच्यामध्ये ड्रॉइंग खाली मध्ये जायचंय का काढायचो. आपल्याला? इकडे 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 सरळ इकडे, असं नाही का डोंगराच्या मध्ये असं सण तसं दिसतंय ते, असं है ना. आता इथून किती किलोमीटर आहे? जवळच आहे, तसंच वाटतंय ना. छान आहे. मस्त रस्ता आहे वरती जायला, असा रस्ता आहे तो. छान आहे पण लय जास्त टर्न आहे त्याला. हो ना. जागेवर टर्न आहेत सगळे. मजा आली असतील. 10 मिनिटं आधी पोहोच. इंटरव्ह्यू घालते काही नको गोळ्या. मग स्कूटी कुठं पण चालते Return एकदम. बघ बांग कसं आहे. बांग 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 बांग. पोचलोय मग आता इथे. काय नाव आहे? संत दर्शन. संत दर्शन. त्याच्या आतमध्ये आहे जे देखावा टाईप हे केलेलं आहे. काय देखाव पाहणार आहे बाबा अंधार झाल्यावर. तर पहिलं मंदिराकडे जायचं ना. मंदिर कुठे आहे? इथेच मंदिर आहे समोर, दिसलं का? हा इथे ते पार्किंग कुठे आहे इथं? पार्किंग नो हे पार्किंग. सनसेट बघ किती भारी दिसला. हो ना, मस्त. समोरची पार्किंग असा देखावा आहे. साईबाबांचं हा साईबाबांचं सगळ्यांचं आहे, संत वगैरे. व्हॅली ऑफ ऍडव्हेंचरच आहे आय थिंक इकडे. मस्तच. ओ माय गॉड, किती गाड्या आहे इकडे. फ्री पार्किंग. पोचलोय मित्रांनो, उशीर झाला, सनसेट होऊन गेलाय. बघू उतर, लॉक करतो गाडी मी. छान सनसेट दिसला असता इथून. इकडे दिसल तुम्हाला. छान वातावरण आहे. पार्किंग आहे. छान वातावरण आहे एकदम. मंदिर आहे समोर. माझ्यामध्ये सकाळी यायला पाहिजे होतं, दिवस छान स्पेंड झाला असता इकडे. लेट झाला आपण. उद्या सकाळी आलो तर काही बरं छान मंदिरातून असं काही दिसतंय. छान वातावरण एकदम. वडापाव खायची इच्छा झाली साक्षीला. मला नाही, खोटं नको बोलू का बस. मी म्हंटले पण नाही मला वडापाव सेंटर दिसला मॅडमला. मॅडम म्हणे चला वडापाव. कसा मंदिराच्या बॅक साइड भारी एकदम मस्त डोंगर आहेत. खाली साईबाबाचं मंदिर आहे वाटतं. इकडे असं बोटिंग आहे. करायची का छान आहे बोटिंग? एकदम. नाही तसं ना, आपण नको. आता उशीर होईल. अंधार पडल्यावर काय बोटिंग करते रे. छान आहे.
चलो Boating वडापाव लेके आती हूँ मैं. बघू एकदा वडापाव आणलं आधी मग बघू. हळूच एवढी काही काही नाही वडापावची. हा? चलो पळतच येते बाबा वडापाव म्हटलं. 3 घेतलेत. हा. साक्षीला 2, मला 1. मी भूत आहे का? एकच भूत पाहिजे. कशाला लागतं बाबा. एकच. चल मला बनव. डू प्रिपेअर वडापाव. संध्याकाळी काय आहे स्वयंपाकाला? सकाळचं. हा. जेवण लेट केलंय जरा. आणि कोणता? चला एक फिनिश झालाय माझा. आता साक्षीचा शिल्लक आहे. बघूया साक्षी खाती मी खातोय. ते चल बनव. तुम्ही शिजले दोन. बनव ना. मी नव्हते घेतले. प्रोफाईल छान होती माझं साक्षी. तिला आता भूक होती. भूक गायब झालेली. आता मी खातोय तो. ठीक आहे. चहा पिते. वडापाववर काय भागलं नाही आमचं. चहा पिवायलाच पाहिजे. रात्री काय स्वयंपाक करणार आहे? म्हटलं ना एकदा. काय? या आता सकाळचंच खायचं. काय खायचं? सकाळी बनवलेलं उरलेलं खायचं. ते वाटलंच होतं मला एक्स्ट्रा बनवलं. मी काय खात नसतोय ते तुला माहिती आहे. आता काय एक्सप्लोर करायचं रात्री राणी सांग तू. काय चल ते देखाव बघायला जाऊ. खाली का? हा यार 1 तास चालू. इकडून चल. छोटी पडती. दादू घाबरली. चला मित्रांनो तिकडं रिटर्न आलोय आम्ही. एवढा टाइम नव्हता आपल्याकडं. नाही मग ते आता किती वाजले साक्षी? पावणे 7 वाजले. परत रिटर्न पण जायचंय. आणि तिकीट पण थोडीशी हायर वाटले आम्हाला. 200 रुपये पर हेड. आतमध्ये नेमकं काय असेल तर वरती असू शकतं. आम्ही काही एक्सप्लोर नाही केलं त्यामुळे ते नाही करू शकत. थोडंसं हायर वाटलं आम्हाला. आम्ही रिटर्न आलोय बसलोय इथं बाहेर. पाहिजे असेल तर 400 रुपये पर पर्सन. हा आणि जर व्हीलचेअर साठी मला 400 रुपीज पर पर्सन आणि 10 इयर पर्यंत 100 रुपीज. चला निघलो इथून. माझ्याकडे 4 क्वेश्चन्स. काय? अरे वा क्वेश्चन. काय वाटलं? वर्थ इट वाटलं का नाही आता इकडे जाऊन हडशीला? छान होतं ना. वर्थ इटचं काय छान होतं एकदम मस्त. छान ते लवकर यायला पाहिजे होतं आपण. लोकांना काय घाई यार उठलं नेमकं काही कळत नाही. अंगावर येते पाहिला का? आणि सेकंड क्वेश्चन इज लाईक विच वॉज युअर बेस्ट ट्रिप? माझी बेस्ट ट्रिप अजून तर काय अशी बेस्ट ट्रिप नाही बाबा. पुढं काही फिरलेलं नाही मी गावातला माणूस असल्यामुळं. फिरूया हो जाऊ कुठतरी. कुठं जायचं तू सांग. ठीक आहे. आणि आपण सगळं कॅप्चर करू. हा तू व्हिडिओ काढते काय? मग कुठं जायचं मग नेक्स्ट ट्रिप? नेक्स्ट ट्रिप बघू. कुठे नेणार? केरळ की गोवा? दोन्ही पण. दोन्ही पण. बजेट इज युअर्स. स्पॉन्सर तू करते ना. मला काय हरकत यायला. मला काय हरकत. बर तू म्हटली चल दिल्लीला चाललो आपण. तसं काही नाही आपलं. स्पॉन्सरशिप तुझी असेल तर आपली कुठेही जायची तयारी आहे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन इज लाईक ते जाऊ दे क्वेश्चनचं बाबे. मम्मी ते आले का त्यांना फिरायला घेऊन येऊ आपण. कुठं आणायचं सांग. कुठे? हे पण छान आहे हडशी. महाबळेश्वरला जाऊ शकतो. ती लवासा सिटी एक छान आहे ना. आपण तिथे लवासाला जाऊ. लवासाला पण काही ते डेड झालंय म्हणतं सगळं. काही नाही तिथं राहिलं. पण बघूया तरी जाऊन काय नाही कधी. आणखी कुठे स्पॉट नियर बाय? अजून मला काही आयडिया नाही. जर कोणाला माहित असेल तर कमेंट मध्ये सांगा आम्हाला कुठे फिरायला गेलं पाहिजे पुण्याच्या नियर बाय पिकनिक साठी. इथून टर्न आहे का? ठेव मजा राणी. भारी आहे बरं का. आपण आता उद्याचं बघू. उद्या कुठे जायचं अजून नक्की नाही. सांगशील लगेच त्यांना पुढे चाललो आम्ही. सांगत नाही अजून. प्लॅन नाहीये पण करू प्लॅन. किंवा नाही झाला प्लॅन तर मग आपलं डेली काहीतरी एक ठरवलंय. ऍक्टिव्हिटी एक ठरवली आहे मी. काय मला सांग. असं नसतं रिव्हील नसतं करायचं. नेक्स्ट ब्लॉग मध्येच ते कळणार. ठीक आहे. मला तर माहिती पाहिजे ऍक्टिव्हिटी माझ्यासोबत होणार आहे म्हटलं. सरप्राईज.
अरे सरप्राईज अवघड आहे, काय खरं नाही. ते असं काम बाबा 10-12 वर्ष झाले असं काम झालं ते बघ ना. मध्ये झाडं उगले कुठं कुठं काय होतंय. तेवढं ती सायकल रेस होती म्हणून तेवढं रंगावरंग गेली फक्त झालं. इकडं जायचं तेच. तर मित्रांनो जेवण केलं आत्ताच आल्यानंतर बॅडमिंटन खेळण्यासाठी खाली आलोय. साक्षी दाखव रे. ठीक आहे, तर पाणी आणायला जायचं आहे, पाणी संपलंय. बॅडमिंटन खेळून झाल्यानंतर पाणी आणायला जाणार आहे, इथंच खाली खेळणार आहे गार्डनमध्ये. तर चला मित्रांनो जस्ट वरती आलोय बॅडमिंटन खेळून. जेवण वगैरे झालं होतं, आता झोपणार आहे. उद्या उद्या काय असं काही स्पेशल काही प्लॅन नाही, पण बघूया उद्या काय आहे. तुम्हाला कळलंच उद्या येत ब्लॉगमध्ये, आहे का नाही. लाईक शेअर अँड सबस्क्राईब टू आवर चॅनल. या ते सबस्क्राईब करतीलच बघितल्यानंतर, त्यांना आवडणारच कॉन्टेंट ही मला गॅरंटी 100%. तर चला बाय बाय, भेटूया त्या ब्लॉगमध्ये.